16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी उद्या महत्त्वाची सुनावणी आहे। 4 वाजेनंतर ही सुनावणी सुरू होईल आणि शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार। भरतशेठ, किती कॉन्फिडंट आहात तुम्ही तुमचा विजय होईल की खरं आहे सत्य आहे ते समोर येईल? कारण शिवसेना म्हणते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, उबाटा गट म्हणतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही देखील तुमची बाजू त्या ठिकाणी मांडतायत, काय होईल नेमका? उद्या निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे उद्या निकाल होणार आहे आणि त्या निकालामध्ये आता प्रत्येक पक्षकाराला वाटतं की आपल्या बाजूने निकाल व्हावा, तसं आम्हालाही वाटतं आहे की जो निकाल आहे तो आमच्या बाजूने व्हावा आणि त्याप्रमाणे जे काय आमच्या उलट तपासण्या झाल्यात त्या उलट तपासण्यामध्ये आम्हाला जी काय प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरं आम्ही योग्य प्रकारे दिली गेलेली होती। जसं तुम्हाला जर वाटतं असेल तर सुनील प्रभूंना विचारा की बाबा त्यांनी दिलेली उत्तरं आणि आम्ही दिलेली उत्तरं किती फरक आहे आणि किती काय आहे ते तफावत आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की मेरिटमध्ये तर आम्ही आहोत, हे काही कोणाला नाकारायची गरज पण नाही आहे, परंतु आता त्यांना काहीच पर्याय उरला नाही। जे काय 15-16 लोक आहेत ते टिकून राहावेत म्हणून त्यांनी केलेला हा अट्टहास आहे। आता जर त्यांच्यात हिंमत असते तर ते ह्याला सामोरे गेले असते ना, काय अविश्वास ठरावाला, तर त्याने अगोदरच राजीनामा देऊन मोकळे झाले। याचा अर्थ की त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्हाला खात्री आहे की उद्याचा निर्णय योग्य प्रकारे लागेल, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पण उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत आणि त्याच ठिकाणी अनिल परब यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भरत गोगावले यांची प्रतोदपदी जी नियुक्ती आहे ती सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेली नाही आहे, म्हणजे ती अवैध आहे आणि हे सगळं वाचनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी करून घेतलं। यावर तुमचं काय मत आहे? त्यांनी जे काय सांगितलं केलं ते ठीक आहे, आम्हाला त्याबद्दल जायचं नाही, परंतु आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब पूर्वी आमच्या गटनेते होते आणि गटनेत्यांनी नियुक्ती केलेली आमची आहे, त्यामुळे आम्ही जे काय नियुक्ती केली त्या नियुक्तीनुसार आमचं कामकाज चालू होतं। आता जे काय आहे हे अनिल परबनाही कल्पना आहे, मग त्यांना जर एवढं कॉन्फिडन्स आहे किंवा काय, त्यांना एवढं घाबरायचं कारण काय असं आम्हाला वाटतं आहे। मग ते अध्यक्ष आजारी पडत आहेत, निर्णय का होणार नाही, हे सगळे त्यांना सांगायचं कारण काय, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे जे होईल ते चांगलं होईल, यामध्ये कुठं दुमत असण्याचं कारण नाही। पण अजय चौधरी यांची गटनेतेपदी जी नियुक्ती आहे ती अवैध आहे असं सुद्धा ते म्हणतात। ते चुकीचं आहे, कारण ज्या वेळेला 40 आमदार आम्ही होऊन सत्ता स्थापन केली, पक्षाचं नाव आलं, चिन्ह मिळालं आणि मग त्यांचं अवैध कसं काय वैध ठरवायचं, म्हणून बोलतोय जे ते सांगतायत ते सगळं चुकीचं सांगतायत। उद्धव ठाकरे म्हणतायत की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटतात, मुख्यमंत्र्यांचं या 16 आमदारांच्या प्रकरणामध्ये नाव आहे आणि ते म्हणतात की स्वतः 2 वेळा न्यायमूर्ती जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले, त्यामुळे शंकेला कुठेतरी वाव आहे, आम्हाला न्याय मिळणार नाही, लोकशाही धोक्यात आहे अशी टीका केली त्यांनी तुमच्यावर। न्याय मिळणार नसेल तर मग आता त्यांनी त्यांचं ठरवावं, परंतु प्रश्न असा आहे ज्या वेळेला काही अशा घटना घडतात त्यावेळेला एकमेकाला मिळावं लागतं आणि त्यासाठी काय वेगळं काय गोष्टीसाठी ते मिळालेले नाही आहेत। महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या हितासाठी मिळालेली ती बाब होती, त्यामुळे काही इतर गोष्टीसाठी नव्हते मिळाले, पण आता त्यांचं मनच टोचतं आहे, खातं आहे, त्याला तुम्ही आम्ही काय दावा करणार, त्यासाठी एकच दावा उद्याचा आलेला निर्णय। विधानसभा अध्यक्षांकडून का अपेक्षा ठेवायचं असं सुद्धा ते म्हणतायत, 2 वेळा जाऊन भेटलेले आहेत आणि त्यामुळे संशयाला कुठेतरी वाव आहे। शरद पवार यांनी पण टीका केली आहे। आता मुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या अध्यक्ष आहेत, त्यामुळे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकमेकाला भेटलं म्हणजे वेगळा काय अर्थ काढायला पाहिजे अशातला भाग नाही आहे, परंतु ठीक आहे आता नेहमी त्यांचं मन खातं आहे, टोचतं आहे विरोधकांचं, त्यामध्ये कोण कुठं भेटलं काय झालं का लगेच त्याच्यावरती शंका निर्माण करायची। इतरही काही कामं असू शकतात आणि त्या कामासाठी पण भेटी होऊ शकतात ना, का असं नाही की उद्याच्या निकालावरती भेटी झाल्यात म्हणून, अशातला काय भाग नाही। बरं, आपली बाजू तांत्रिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे आणि उद्याच्या निकालाबाबत तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की निकाल तुमच्या बाजूने लागेल? जी क्रांती तुम्ही केली म्हणताय, जो उठाव तुम्ही केला म्हणतायत, संपूर्ण जगाचं लक्ष आहे या निकालाकडे। आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि 100% नुसतं असं नाही आहे की जो उठावाने क्रांती केले हे वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये चुकीचं असं काही कोणी केलेलं नाही आहे आणि म्हणून आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की उद्याचा निर्णय हा योग्य रीतीने आम्हाला मिळावा, ही आमची पूर्ण खात्री आहे।
बरं बरेचसे जवळपास 1.5 वर्ष झाले तुम्ही क्रांती केली. तो जुना काळ जेव्हा आठवतं तेव्हा काय नेमकं आठवतं? तुम्हाला देखील फोन आले असतील की आपल्याला जायचं आहे. काही गोष्टी शेअर करू इच्छिता त्या काळातल्या? काही गोष्टी आल्या, काही आमच्या घरच्या लोकांनाही फोन गेले म्हणजे छोकऱ्याला किंवा यांना. परंतु जे आम्ही उठाव केला, निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता ना. आता तुम्ही 1.5 वर्षात पाहताय आपल्या मुख्यमंत्र्यांकडनं आपल्या सरकारकडनं काय कुठला चुकीचा निर्णय झाला आहे का जनतेच्या हितासाठी? आणि आम्ही जनतेच्या हिताचे सेवक म्हणून काम करतोय, त्यात चुकीचं काय झालं आहे मला सांगा ना तुम्ही. म्हणून निर्णय योग्य आहे. बरं रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जवळपास 6 ते 7 तास झालेत आता धाड सत्र सुरूच आहे. आणि राजन विचारे यांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. कधी आज आहे? हां आज पडते. ते अजून मला काय त्याची कल्पना नाही, परंतु त्यामध्ये काय मला सांगता येणार नाही आहे. एका तासानंतर आपल्याला खुलासा मिळेल. शरद पवार म्हणतायत की जोपर्यंत केंद्रातील सरकार जाणार नाही इथलं धाड सत्र संपणार नाही. तर शरद पवार मोठी माणसं आहेत, तर त्यांचे विचार मोठे असतात. त्यांच्या विचाराशी आम्ही लागणं बरोबर दिसत नाही. तेव्हा ते जे काय बोलतील ते त्यांना लक लाभो. एक शेवटचा प्रश्न आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच अपेक्षा आहेत महाराष्ट्राला या सरकारकडून. भरतशेठ गोगावले नेहमीच चर्चेमध्ये असतात त्यांच्या वक्तव्यावरून. भरतशेठ गोगावलेंचा यंदाचा नवीन वर्षाचा संकल्प नेमका काय आहे? संकल्प हा नेहमी दरवर्षालाच आम्ही करत असतो. मी तर 31ला शिर्डी, शनी शिंगणापूर, यावेळेला तुळजाभवानी, अक्कलकोट आणि महालक्ष्मी हे आमचे ठरलेले ठिकाण आहे. आणि ह्या वेळेला मी ते करून आलो. काय मागितलं देवीकडे? काय नाही, महाराष्ट्रामधली जनता सगळी सुजलाम शुक्लाम व्हावी. स्वतःसाठी काहीच नाही मागितलं? स्वतःचे थोडं मागितलं आहे, जास्त नाही मागितलं. पण आता बघू, ते आता बोलून बोलून ते सत्यात उतरत नाही. म्हणून गप्प बसून देवाने सांगितलं आहे थोडा वेळ सबुरी घ्या, सबुरी का फल मिठा होत आहे, त्याप्रमाणे होईल. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्हाला गोड फळ मिळेल हीच अपेक्षा. तर आपण पाहतो या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.